मंडळी, ह्या विस्तीर्ण ओसाड माळरानावर कधी विचार केला तुम्ही? हे छान डवरलेलं झाड कोणी लावलं असेल? त्याला कोणी पाणी दिलं असेल? त्याची जोपासना कोणी केली असेल? काय म्हणता? कोणीच नाही ना? अगदी बरोबर. जगण्यासाठी कुठलेही पोषक वातावरण नसताना देखील या वृक्ष माळरानावर हा वृक्ष जगलाय. नुसते जगलाच नाही तर आपल्या डेरेदार आकाराने येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली देतोय, पक्ष्यांना आपल्या कवेत राहायला जागा देतोय. हे सगळं कुठलीही अपेक्षा न बाळगता. किती प्रेरणादायी ना? आज मी तुम्हाला या वृक्षासारखेच एक ठाम, निश्चल, कणखर, प्रेमळ आणि आनंददायी व्यक्तिमत्वाबद्दल माहिती देणार आहे. एका ओसाड खेडेगावातून येऊन आपल्या कर्तृत्वाने हा डवरलेला वृक्ष म्हणजे आमचे बाबा श्री मुरलीधर नामदेव खाडे. बाबांचा जन्म नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील धारणगाव या लहानशा खेडेगावी दिनांक 15 जून 1935 रोजी झाला. वडील श्री नामदेव आंबोजी खाडे आणि आई सौ सावित्रीबाई नामदेव खाडे यांचे हे 6 सुपुत्र विठ्ठल, मुरलीधर, त्रिंबक, आनंदराव, शंकर आणि एकनाथ. या 6 भावात बाबांचा जन्म थोरल्या भावानंतरचा म्हणजे दुसरा. साऱ्या भावंडात बाबा आपल्या बौद्धिक गुणांनी इतरांपेक्षा उजवेच होते. खंबाळे गावात इयत्ता 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर आईने त्यांची शिक्षणाची ओढ पाहून त्यांना आपल्या भावाकडे म्हणजेच बाबांच्या मामाकडे धारणगाव येथे पाठवले. पूर्वीची SSC म्हणजे 7वी बाबांनी आपल्या हुशारीने उत्तम गुणांनी पार केली. खंबाळे गावातून त्यावेळेची व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण होणारे बाबा बहुधा गावातील पहिलेच विद्यार्थी असावेत. घरच्या गरिबीमुळे मनात असूनही नाशिकला उच्च शिक्षणासाठी ते जाऊ शकले नाहीत. गावकऱ्यांच्या विनंतीवरून ग्रामपंचायतीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली आणि साऱ्या गावात ते मास्तर म्हणून परिचित झाले. अंगभूत असलेली कर्तबगारी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लवकरच त्यांनी गाव सोडले आणि नाशिक गाठले. गावची पाटीलकी असून सुद्धा शहरात उपजीविकेसाठी त्यांनी न लाजता एका हॉटेलमध्ये नोकरी धरली. चहा देता देता प्रसंगी कप बशा धुतल्या, टेबल फरशा देखील पुसल्या. हे सर्व करताना त्यांचा चुणचुणीतपणा ठाई ठाई दिसून येत होता. असंच एकदा एका किराणा दुकानात ते चहा घेऊन गेले असता त्यांच्या कामातील चपळाई पाहून दुकानदाराने त्यांना आपल्या इथे कामाला ठेवले. त्यांच्या दुकानातील प्रामाणिक वावर पाहून खंबाळे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती श्री भाऊकाका जोशी यांनी त्यांना मुंबईला जायचा सल्ला दिला. आता मुंबईला जायचे तर पैसे हवेत. अशा वेळी सोनारीच्या आत्या आवडाबाई शिंदे आणि त्यांचे पती त्यांच्या मदतीला धावून आले. त्या दोघांनी दिलेल्या ₹15च्या जोरावर श्री पर्वत गुंजाळ यांच्या संगतीने बाबा मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यावर मस्जिद बंदर येथील दाणा बंदर भागात हेलपाटी म्हणजे जे माल उचलतात असं मेहनतीचं काम त्यांना मिळालं. गिरगावमध्ये खोपडी येथील सौ शांताबाई रहाणे यांच्याकडे खानावळ मिळाली आणि तिथेच चाळीच्या बाहेर झोपण्याची व्यवस्था देखील झाली. महाजपूरच्या तुळजाबाई यांच्या पतीच्या ओळखीने त्यांना गोदीबंदर येथे मेसर्स खिमजी पुंजा कंपनीत हमालीची नोकरी मिळाली. आपल्या हुशारीने अल्पावधीत बाबा तिकडे मुकादम म्हणजे सुपरवायझर देखील झाले. मुंबईत कष्ट करताना बाबा गावाकडील आपल्या माणसांवर देखील लक्ष ठेवून होते. गावाकडचे कर्ज फेडणे, पक्क्या पत्र्याचे घर बांधणे, त्यांना मदत म्हणून मेंढ्या घेऊन देणे, अशा तऱ्हेने त्यांची गावातल्या घराला मदत चालूच होती. बाबांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदविले. दिवसा 5 वाजेपर्यंत एक नोकरी, त्यानंतर डॉक्टर इराणीबाई यांच्याकडे पार्ट टाइम काम. बाबांच्या कष्टांना उसंत नव्हती आणि त्याचेच फळ म्हणून की काय 8 जानेवारी 1960 रोजी विक्रीकर भवन माझगाव येथे सरकारी नोकरी त्यांना प्राप्त झाली. ही नोकरी प्राप्त झाल्यावर बाबांनी लगेच मॉडर्न हायस्कूल या रात्रशाळेत इयत्ता 8वी साठी नाव नोंदविले. कामामध्ये प्रगती होत असताना बाबांच्या राहणीमानात देखील टापटेपणा येऊ लागला होता. छान इस्त्रीचे स्वच्छ कपडे, नेटका विंचरलेला भांग, रुबाबदार मिशा. बाबांचा हा नेटकेपणा त्यांनी शेवटपर्यंत ढळू दिला नाही. 26 जून 1961 रोजी नानाजी देवराम उगले आणि सौ बायजीबाई उगले राहणार पाटपिंपरी यांची कन्या अंजनीबाई हिच्याशी बाबांचा थाटात विवाह झाला. आई अंजनीबाई नव्या घरी आल्या आणि आपल्या प्रेमळ सालस स्वभावाने
साऱ्यांची अल्पावधीत त्याने मन जिंकून घेतली. एका सफल पुरुषामागे एक खंबीर स्त्री असावी लागते असे म्हणतात. आमच्या आईकडे पाहिल्यावर त्याची तंतोतंत खात्री पडते. बाबांनी सांगितलेला प्रत्येक शब्द त्यांनी निमूट टिपला आणि कुठलाही वाद न करता बाबांच्या संसाराला त्यांनी एक छान आकार दिला. बाबांच्या प्रेमळ स्वभावाने घरात येणाऱ्या पै पाहुण्यांचा यथोचित पाहुणचार, त्यांचे जेवण, राहणीमान, त्यांचा आदर आईने कुठलाही त्रागा न करता हसत मुखाने करीत राहिल्या. खरोखर बाबांना एक छान देवी स्वरूप अर्धांगिनी लाभली. आपण मुंबईत स्थिरस्थावर होईपर्यंत बाबा थांबले नाहीत. हळूहळू आपल्या भावंडांना, सगळ्या सोयऱ्यांना मुंबईला आणून त्यांचेही आयुष्य बदलायला त्यांनी सुरुवात केली. आपले लहान बंधू शंकर यांना हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी वालचंद ग्रुप येथे 1963 साली कामाला लावले. 1970 मध्ये धाकटाभाऊ एकनाथ याला मुंबईत आणून प्रतिष्ठित नरसी मुंजी म्हणजेच NM कॉलेजमध्ये प्रवेश करायला लावला. नंतर वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये त्याचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून आपल्या ओळखीने तो वयात बसत नसताना देखील श्री कांगणे साहेब यांच्या शिफारसीने चर्नी रोड येथील एका सरकारी प्रेसमध्ये त्याला कामाला लावले. एवढेच नव्हे तर त्यांचा पुतण्या पोपट, पत्नीचे लहान बंधू शिवाजी अशा कित्येकांचे आयुष्य बाबांनी मार्गी लावले. बाबांनी आपल्या भावंडांना फक्त नोकरीलाच नाही लावले तर आपले मेहुणे श्री बाबूलाल उगले गुरुजी यांची कन्या उज्ज्वला हिला तिच्या उज्ज्वल संगोपनासाठी मुंबईला आणले. पोटच्या पोरीप्रमाणे तिची काळजी घेत तिला जपले, वाढवले, छान शिक्षण दिले आणि चांगला मुलगा बघून कन्यादान करत तिचे थाटात लग्न लावून दिले. उज्ज्वला उगले आता सौ उज्ज्वला तटाने झाली असून पुणे येथे आपल्या कुटुंबासमवेत आनंदात राहत आहे. त्या काळी नाशिकवरून मुंबईला कुठल्याही कामासाठी येणाऱ्या गावकऱ्याला बाबांचा आसरा होता, आधार होता. त्यांची उठबस, राहण्याची सोय सगळे बाबाच करीत. या सगळ्या धावपळीत त्यांना टीबीने ग्रासले. पण खचतील तर बाबा कसले. त्यांनी आपल्या पत्नीला नाशिकला पाठवून KEM मध्ये रीतसर आपला उपचार सुरू केला आणि परोपकारासाठी ते पुन्हा तत्पर सिद्ध झाले. सरकारी सेवेत असताना त्यांना वांद्रे येथील सरकारी वसाहतीत जागा मिळाली. आपली पत्नी, पुतण्या, मेहुणा, लहान भाऊ, त्याची पत्नी हे एवढे सगळेजण त्या छोट्याशा जागेत गुण्या गोविंदाने राहत होते. हा वाढता प्रपंच पाहून त्यांनी सिन्नरला श्री गुमनराव म्हस्के आणि श्री बाबूराव उगले यांच्या ओळखीने एक प्लॉट घेतला. बाबांचा घरात जेवढा करारी धाक होता तेवढंच सर्वांवर प्रेम देखील होतं. उभ्या आयुष्यात त्यांना खूप आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचं असलेलं पान तंबाखूवरचं प्रेम. त्यांना ऑफिसला जाताना पान लागायचं. इतकंच काय तर घरी आलेल्या पै पाहुण्यांना, अगदी आयुक्तांना देखील पान बनवून देताना ते मशगूल होऊन जात. आपल्या प्रेमळ आणि परोपकारी वागणुकीने बाबांनी आपला मित्रपरिवार बराच वाढवला होता. पाहुण्यांच्या लग्न समारंभात आलेली आहेराची पाकिटं लिहिण्यासाठी सगळ्यांना बाबाच लागायचे. लग्न लागताना आपल्या खड्या आवाजात त्यांनी बोललेली मंगलाष्टके म्हणजे नवदाम्पत्यांना नवसंसाराचा दिलेला कानमंत्रच असायचा. बाबा जेवढे सांस्कारिक होते तेवढेच धार्मिक कार्यात देखील पुढे असायचे. देवाची छान फुलांची आरास मांडून सागर संगीत पूजा करणं त्यांना खूप आवडायचं. त्यांची ही देवपूजा पाहून मन प्रसन्न व्हायचं. दर श्रावणात बाबा पोथी वाचत आणि उद्यापनाच्या दिवशी आम्हा मुलांकडून सुद्धा पोथी वाचन करण्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. सार्वजनिक सत्यनारायण पूजा असो, गणेशोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव, मंडळातील आरत्या बोलण्यात बाबांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा असायचा. सरकारी वसाहतीत राहताना त्यांना अध्यात्माची गोडी लागली. तेथे श्री सद्गुरू खडेश्वर उमाकांत महाराज यांची त्यांनी दीक्षा मिळवली. श्री सद्गुरू उमाकांत महाराज खडेश्वर पंच अग्नी आखाडा यांनी सतत 40 वर्षे उभे राहून अनुष्ठान केले. दत्तवाडा येवला येथे त्यांचा आश्रम आहे. त्यांचे गुरु श्री गोपालानंद महाराज जुनागड गिरनार येथे आहे. बाबांची देवावर नितांत श्रद्धा आणि भक्ती होतीच. श्री सद्गुरू उमाकांत महाराज खडेश्वर यांच्या सानिध्यात राहून ती आणखीनच दृढ झाली. ही ओढ पुढे निवृत्तीनंतरच्या काळात श्री बाबूराव उगले गुरुजी यांच्या संगतीने स्वाध्याय परिवारापर्यंत त्यांना घेऊन गेली. बाबा कडक शिस्तीचे जरी असले तरी त्यांचा परिवारातील वावर मात्र खूप मोकळा असायचा. सर्वांना खूप छान सवयी त्यांनी लावलेल्या, जसे सकाळचा पेपर वाचणे, संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे, कुठलेही काम करण्यासाठी वेळेआधी पोचणे, कोणाला उलटून न बोलणे वगैरे वगैरे. नातेवाईकातील प्रत्येकाचे वाढदिवस बाबांना ठाऊक असायचे. अहो,
नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की त्यात ते आधीच लिहून ठेवायचे. मुलांना न मागता मिळणारा खाऊ असो की सुट्टीच्या दिवसात चौपाटीवर बाहेर फिरायला नेणे असो, बाबा हे सगळं न कंटाळता उत्साहाने करत. बाबा शिस्तीचे भोगते होते, पण त्याचा जाचक वापर त्यांनी आपल्या मुलांवर कधीच केला नाही. त्यामुळे घरातील साऱ्यांचे ते प्रेमळ व्यक्तिमत्व होते. मित्रमंडळी तर बाबा खूपच लोकप्रिय होते. विक्रीकर भवनात कनिष्ठ पदावर असून सुद्धा तेथील मोठ्या मोठ्या साहेबांचे पान बाबांशिवाय हलायचे नाही. मित्रमंडळीसाठी जीवाला जीव देणारा, मदतीला नेहमी धावून येणारा असा हा त्यांचा दोस्त होता. बाबा सामाजिक कार्यात देखील नेहमी पुढे असायचे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी कालीमातेचे ट्रस्टी श्री परमानंद कोठावळे यांच्यासोबत नाशिक येथे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. सुरुवातीचे काही वर्ष त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद देखील भूषवले. बाबांनी आपल्या आयुष्यातल्या अनुभवाची शिदोरी जतन करून ठेवली आपल्या डायऱ्यांमधून. त्यावेळी घडलेले छोटे छोटे प्रसंग, घेतलेली भूमिका, केलेला खर्च, भेटलेली माणसं, त्यांनी लिहिलेल्या डायरीत हा भूतकाळ ठळकपणे पुढे येतो. आपल्या आयुष्यातील जोडलेली अनेक गोष्टी बाबांनी जतन करून ठेवल्यात. अगदी पहिल्या नोकरीतील गोणी शिवण्याचे दाभण देखील. बाबांना जेवणाची पण विलक्षण आवड. घरातले जेवण त्यांना आवडायचेच, पण नवीन काही टेस्ट करायला त्यांनी कधीच काकू केली नाही. सगळ्यांचा हुरूप वाढवायला ते नेहमी तत्पर पुढे असायचे. आपल्या अजोड गुणांनी आपल्या परिश्रमाने डवरलेला हा वृक्ष परिवाराची काळजी घेत असताना एके दिवशी उन्मळून पडला. निमित्त झालं सर्दी, कफ आणि तापाचं. आयुष्यात प्रचंड खस्ता खाऊन आपल्यासोबत आपल्या परिवाराचं, सगळ्या सोयऱ्यांचं भलं पाहणारा हा उमदा माणूस सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करत चेहऱ्यावर एक विलक्षण तृप्तीचं, समाधानाचं तेज घेऊन काळाच्या पुढच्या मार्गक्रमणीला दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी निघाला. बाबांच्या 88 वर्षाच्या कारकिर्दीचं सार म्हणजे साधी राहणी आणि आधुनिक विचारसरणी हेच होय. त्यांच्या आयुष्याकडे त्रयस्थ म्हणून बघताना एक मोठी शिकवण आपल्याला मिळते. ती म्हणजे कुठलंही काम प्रामाणिकपणे, सचोटीने करा. ते करताना शैक्षणिक आणि पारिवारिक विकास साधा. केवळ वैयक्तिक प्रगतीची कास न धरता कुटुंबाची, भावंडांची, मित्रपरिवाराची प्रगती पहा. नाती जोडा, नाती सांभाळा, परोपकाराने हित साधा. तर मंडळी, पटलं ना? बाबांचं आयुष्य या माळरानावरच्या वृक्षासारखंच भारदस्त आणि तेजस्वी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत इतरांना आपल्या मायेची सावली देणारं, इतरांची काळजी करणारं होतं ते. बाबांच्या अजोड कार्याने त्यांनी केलेल्या संस्काराची मुळं खाडे कुटुंब आणि त्यांच्या मित्रपरिवारात खोलवर रुजली आहेत. प्रेमाचा आणि माहेचा हा आधारस्तंभ एका अजोड खाडे कुटुंबाची साक्ष देत आहे. तेव्हा एकमेकांच्या सुखदुःखात, अडीअडचणीत एकमेकांना साथ देऊन, आधार देऊन पुढे जाण्याचा बाबांनी दिलेला वसा आता आपल्या सर्वांना जपायचा आहे. असाच पुढे घेऊन जायचा आहे. तेव्हा समस्त खाडे परिवार, त्यांचे सगळे सोयरे, मित्रमंडळी, आजच्या पवित्र दिवशी एक वचन घेऊया. आपण असंच एकमेकांच्या साथीने एकत्र राहू, एक संघ राहूया. बाबांना तीच खरी आदरांजली ठरेल. हो ना बाबा? वी विल मिस यू.